तुमचा खास कार्यक्रम आणि जागा हवी आहे परफेक्ट, तर मग या स्काय सूट्स अँड एन बँक्वेट हॉल येवला येथे उपलब्ध आहेत. AC आणि नॉन AC रूम्स, फ्री वायफाय, फ्री पार्किंग, जिम सुविधा, बर्थडे पार्टी असो, एंगेजमेंट असो किंवा कुठलाही कार्यक्रम, सर्वांसाठी एकच ठिकाण. स्काय सूट्स अँड एन बँक्वेट हॉल, दराडे कॉम्प्लेक्स, 3रा मजला, नगर मनमाड हायवे, येवला. येवला तालुक्यातील अंदरसूल येथील उद्योजक महेंद्र काळे यांच्या पुढाकारातून काळे ग्रुप व महिंद्रा कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य शेतकरी मेळावा व बक्षीस वितरण समारंभ उत्साहपूर्ण वातावरण संपन्न झाले. येवला येथील कलंद्री लॉन्स येथे आयोजित या कार्यक्रमास तालुक्यातील शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला. या मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून अण्णासाहेब पाटील, आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा कॅबिनेट मंत्री दर्जाचे नरेंद्र अण्णासाहेब पाटील उपस्थित होते. त्यांच्या प्रमुख उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून झुंजार सिंग वर्क, स्वप्नील जोशी, सुमित फडांगळे तसेच निलेश एकल यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. आज येवला तालुक्यामध्ये महेंद्रजी काळे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी शेतकरी मेळावा संपन्न झाला. व्यवसायाच्या निमित्ताने, ट्रॅक्टरच्या व्यवसायाच्या निमित्ताने त्यांनी जरी शेतकऱ्याला ट्रॅक्टर विकला असला तरी आपलं काहीतरी दायित्व लागतं. यामुळे आज ट्रॅक्टरांच्या लाभार्थी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या सर्व लाभार्थ्यांना बोलवलं, त्यांचा सन्मान केला, लकी ड्रॉ काढला. म्हणजे फक्त ट्रॅक्टर विकलाच नाही, पण ट्रॅक्टर विकल्यानंतरही त्या लाभार्थ्याच्या संपर्कात राहून, त्याच्या सुखादुःखामध्ये राहून लकी ड्रॉच्या माध्यमातून त्याला प्रोत्साहन देण्याचं काम आदरणीय काळे साहेबांनी केलेलं आहे. राजकारणामध्ये जिल्हा परिषदची जबाबदारी सांभाळत असताना सामाजिक चळवळीची बांधिलकी त्यांनी खूप चांगली राखलेली आहे आणि मग काळे बंधूंचं मी मनापासून या ठिकाणी खूप खूप अभिनंदन आणि त्यांना मी खूप खूप धन्यवाद देतो. खरं म्हणजे एक फार मोठी दुःख घटना आहे. आदल्या दिवशी आम्ही मुख्यमंत्र्यांच्या चेंबरमध्ये स्वर्गीय अजितदादा पवारांना भेटलो. खूप चांगलं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये आम्ही पाहायला मिळालं होतं आणि भविष्यामध्ये अजूनही मोठ्या संध्या होत्या. परंतु हे जे सगळे अपघात झालेले आहे, याची सखोल चौकशी चालू आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आणि चौकशी डिपार्टमेंट म्हणून त्या ठिकाणी सखोल सगळी चौकशी या ठिकाणी करतात. रोहित पवारांनी जे काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत, नक्कीच या चौकशीचा जो शेवटचा अहवाल आल्यानंतर या ठिकाणी योग्य वेळेला ते बोललं जाईल. काय झालं, दिवाळीपासून अधिकाऱ्यांच्या माध्यमातून काही जाचक अटी टाकलेले आहेत. त्या अटीमुळे काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत. परंतु आमचे या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटलांना ज्यावेळेला विविध मराठा संघटनेची मंडळी भेटली, त्यावेळेला विखे पाटील साहेबांनी तशी सविस्तर बैठक घेतलेली आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्ही ही बाब पोहोचवलेली आहे की अधिकाऱ्यांच्यामुळे जर मराठा समाजाचं नुकसान होत असेल तर हे मान्य केलं जाणार नाही. आणि मी महामंडळाचा चेअरमन म्हणून ह्याचा पाठपुरावा करतोय. मला विश्वास आहे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि पालकमंत्री आदरणीय मंत्री महोदय राधाकृष्ण विखे पाटील लवकरच ह्याच्यामध्ये खूप चांगला निर्णय घेतील आणि शेतकऱ्यांचा योजना ही परत चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी सुरू होऊन जाईल. नाही, मध्यंतरी मुंबईला मनोज जरांगे पाटील साहेबांनी जे आंदोलन केलं त्या आंदोलनाला अनुसरून आपले उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील मंत्री महोदयांनी याचा सखोल अभ्यास केला. निजामांच्या काळातल्या ज्या नोंदी होत्या त्या पहिल्या मराठवाड्याला देण्यात आल्या. कालांतराने त्या कोल्हापूर असू किंवा सातारा असू याची तपासणी त्या ठिकाणी सुरू आहे आणि मला विश्वास आहे की आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि राधाकृष्ण विखे पाटील हे संबंध दोन्ही मोठे नेते या मराठा समाजाला खूप काही भरीव त्या ठिकाणी देणार आहेत, दिलेलं आहे. जे काय थोडं आरक्षणाचं राहिलेलं आहे ते पण नक्कीच आम्हाला त्या ठिकाणी मिळेल. श्री लाकडी घाणातील सर्व प्रकारचे तेल तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण, जुनी माळी गल्ली, खंडेराव मंदिराजवळ, येवला. श्री लाकडी घाणा तेल. संपर्क सुमित गायकवाड, 9421 09 6253.